तर सकाळची सुरुवात आपली पोहे खाण्यापासून झाली आणि हे पोहे इतके होते की आपल्या पोटात कुठं जाऊन बसले ते आपल्याला सापडलेच नाहीत. तर नमस्कार, मी धनंजय आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आज आपण युनिव्हर्सिटीमध्ये आलोय. आपला दुसरा दिवस आहे आजचा इथला. सकाळ सकाळी इथं जमण्याचं कारण म्हणजे आपल्या सिनियरचं इथं प्रेझेंटेशन होतं, त्यामुळे बघा सगळे कटात आले होते. नुसतं पोरी बघायचं पडलेलं असते, त्यामुळे नटून तटून येतात इथे. त्यात बघा स्वप्नील एक नंबरला असतोय. प्रेझेंटेशन आपलं 7वी भाऊचं होतं, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना तिथं प्रेझेंटेशन हॉलमध्ये बसवलं होतं. 7वी भाऊनं वातावरण एवढं गरम केलंय की आपल्याला बाहेर जाऊन लस्सी प्यायला लागली. लस्सी प्यायचं नियोजन माझं होतं, त्यामुळे सगळं बिल माझ्याच नावावरती फाटलं. तसंच रूमवरती आलो आणि तिथं आल्यानंतर समजलं की आपल्याला युनिव्हर्सिटी विजिटसाठी जायचं आहे, त्यामुळे आपण लगेच बसमध्ये येऊन बसलो. पहिल्यांदा आपल्याला बेकरी युनिटमध्ये नेलं. तिथं आपण एक कोर्स पण करू शकतोय 15 दिवसाचा, त्याचं सर्टिफिकेट पण मिळतंय बघा. परत आपल्याला इरिगेशन पार्क बघण्यासाठी नेलं. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे पंप्स असतील, फिल्टर्स असतील, त्याची सरांनी चांगली माहिती सांगितली. तर वेगवेगळ्या पद्धतीचे इरिगेशनच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या बसवल्या होत्या. रेनगन असतील, ड्रिपर असतील, फॉगर असतील. तिथलं झाल्यानंतर आपल्याला पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये आणलं. तिथले सर काय आले नव्हते, त्यामुळे तिथलं एका चिंच झाडाच्या चिंचा काढल्या आणि ह्यांनी इतक्या चिंचा खाल्ल्या की बरं संध्याकाळी खोका यायला लागलं. इथल्या थोड्या उपकरणांची माहिती घेतली आणि आपल्याला संध्याकाळी शनी शिंगणापूरला जायचं होतं. विद्यापीठातनं ते काय 25 किलोमीटर आहे वाटतं, त्यामुळे आपण लवकर गेलो. मंदिराचं बांधकाम एक नंबर होतं. तोवर सिनियर म्हटले की आम्हाला पण ब्लॉग मध्ये घ्यायचा. त्यांना म्हणलं जशी तुमच्या आज्ञा. वार कोणता जरी असला तरी शनी शिंगणापूरला बघा कायमच गर्दी असते. तर रत्नाकर म्हणला माझ्या फोन मध्ये एक व्हिडिओ काढ. त्याला म्हणलं थांब काढतो. एवढ्याला माणूस तर म्हणलं घरच्यांसाठी एक प्रसादाचं पाकिट घ्यावं. एक पाकिट घेतलं आणि तिथं बाहेर आलं. मंदिराचा जो परिसर आहे तो एक नंबर आहे फोटोशूट करण्यासाठी, त्यामुळे सगळे तिथं फोटोशूट करत होते. बाहेर आल्यानंतर आपल्याला अष्टगंध पाहिजे होता, पण अष्टगंध काय मिळाला नाही. गाडीसारखी नजर फिरत असताना तेजसला एक बाहुली सापडली. म्हणला गाडीत लावायला पाहिजे, पण खरं तर त्याने गिफ्ट द्यायला घेतली. जेवण करून येस्तोवर आपल्याला 11 वाजलेले आणि 11 वाजता दिगुदा आणि 7वीचा इतका कालवा चाललेला की खालचे जे रेक्टर आहे ते आपल्याला सांगायला आले की बाबा कालवा कमी करा, झोपा आता 11 वाजले त्या.